मित्रांनो, वारुळाची रचनाबद्ध बांधणी करताना मुंग्याच्या तिळा एवढ्या मेंदूत हीच भावना असावी की हे घर माझं आहे, माझ्या मालकीचं आहे. या भावनेतून समाधान मिळत असावं. त्या घराला कुणी धक्का लावला तर तो इवलासा जीव प्राणपणाने लढतो. मित्रांनो, ही 21 स्टोरींची सिरीज आहे. लेखिकेने घेतलेल्या मनस्वी शोधाची. स्वतःचे मन, शरीर स्वतःचेच आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न आणि परिस्थितीवर केलेली मात याची. चला तर बघूया. सॅमच्या आयुष्याची खरीखुरी कहाणी मी आपल्यासमोर ठेवते तिच्या शब्दात. मी 6 महिन्याची असताना मला माझ्या बाबापासून दूर केलं गेलं. मला आश्रमात पोहोचते केलं. माझ्या जन्मानंतर माझी आई बरीच आजारी पडली. माझ्या बहीण भावांबरोबर पाकिस्तानला गेली. मग मलाच का मागे ठेवलं? माझे बाबा त्यांच्याबरोबर का गेले नाहीत या प्रश्नाची उत्तरं मला कधीच मिळाली नाही. माझे वडील मानसिक रुग्ण होते. 6 महिन्याच्या बाळाला सांभाळणं त्यांना शक्य नव्हतं. माझी आई काही महिन्यांनी पाकिस्तानातून परत आली होती. मी मात्र आश्रमातच राहिले. खरं सांगू, माझा आश्रमातला काळ हा माझ्या लहानपणातला सर्वात सुखाचा होता. तसा आनंद पुढे मी खूप मोठी झाल्यावर माझ्या वाट्याला आला. काही आठवणी मात्र माझ्या डोळ्यासमोर तरळतात. मला आश्रमातली एकदम स्पष्ट आठवणारी गोष्ट क्रिसमसची होती, जेव्हा मला माझी सिंडी डॉल मिळाली होती. मला वाटतं मी 6 वर्षाची असेन. बैठकीच्या खोलीत मी इतर 5-6 मुलांबरोबर बसले होते. समोरच प्रेझेंटचा मोठा डी. आम्ही ते प्रेझेंट वाटण्याची वाट बघत उत्सुकतेने बसलो होतो. पहिलं प्रेझेंट मला. चकचकीत लाल कागदात गुंडाळलेली सिंडी. तो कागद उलगडताना मला झालेला आनंद. छोटीशी गोबरे गालवाली पेंगी आंटी. तिच्याजवळ गेलं की नेहमी मला छानपैकी साबणाचा, फुलाचा आणि ताज्या ब्रेडचा एकत्र वास येई. कॅनॉक चेसमध्ये फिरणं फारच गमतीचं असे. आश्रमात एक काळा पुडबुंदा लॅब्राडॉर होता. जेट त्याचं नाव. तो तर अक्षरशः चिमणी, काडी किंवा नुसता हवेमागे सुद्धा धावे. आश्रमात जेवणाची खोली, स्वयंपाकघर, बैठकीची खोली आणि माझी झोपायची खोली एवढंच माझ्या ओळखीचं झालं होतं. बैठकीच्या खोलीत आम्ही TV बघत बसत असू. स्वयंपाकघरात कधी मोठा केक बनवायला मी मदत करे आणि केक भाजायला ठेवला की तो पिठाचा मोठा वाडगा चाटत बसे. माझ्या झोपण्याच्या खोलीत 3 पलंग होते. भिंत छान छान चित्रांनी सजवलेली होती. माझ्या पलंगा शेजारी माझे मोठे कपाट होते. त्यावर माझा खजिना, शिंडी आणि एक चिनी मातीचा डॉल्फिन सुद्धा होता. डोळे मिटताना त्या वस्तू माझ्या नजरेसमोर राहत. दुसरा पलंग अनमाडाचा होता. ती माझ्यापेक्षा 6 महिन्यांनी लहान असूनही माझ्या आधीच आश्रमात आली होती. अनमाडा आणि मी, आमची जोडी कधीच वेगळी होणारी नव्हती आणि चांगल्या मैत्रिणीसारख्या प्रत्येक गोष्टी आम्ही एकत्र करत असू. आम्ही दोघी एकाच वर्गात होतो. आम्ही खेळायचो पण एकत्र. कोणी मुलांनी खोडी काढली की आम्ही लगेच एक व्हायचो. घराच्या मागची मोठी बाग म्हणजे तर आमची सर्वात लाडाची जागा. अगदी थंडीत सुद्धा आम्ही दोघी आपल्या बागेतच. झोपाळे, घसरगुंड्या आणि मऊ हिरवळ. लपायला झाड आणि बाहुल्यांना घेऊन खेळायला कोपऱ्यातली जागा. उन्हाळ्यात तर घरात जाऊच नाही असं वाटे. शाळेत जाताना मी पार गुडघ्यापर्यंत येणारी स्कर्ट घाले. वर लाल बटनाचा गार्डिंग. त्याची बटन तुटली तर पेंगी आंटी शिवे. आमची शाळा तर खूप लहान होती पण माझं सर्वस्व होती. पेंगी आंटी आम्हाला 7:30ला उठवे. घड्याळ तर मला कधीच कळायला लागलं होतं. आम्ही तयार होऊन खाली आलो की नाश्ता तयार असे. टेबलावर सिरियलसाठी वाडगा, टोस्टसाठी प्लेट आणि फळांच्या रसासाठी ग्लास. मी तोतरी होते. शाळेत सगळे माझी चेष्टा करत. मग मी खूप सावकाश बोले. बोलण्याच्या आधी मेंदूला विचार करायला वेळ दिला पाहिजे हे मला कळे. पेंगी आंटी म्हणे, तुझ्या मेंदूचा वेग तुझ्या बोलण्यापेक्षा खूप जास्त आहे ग. मला हसूच लोटे. माझ्या डोळ्यासमोर माझा मेंदू रस्त्यावरून गडगडत असल्याचं चित्र येई. काही काळाने भरपूर प्रयत्नांनी योग्य वेळी श्वास घेणं
अवघड उच्चार गाणं गायल्याप्रमाणे सारखं म्हणत बसणं अशा प्रकारांनी माझं तोत्रेपण माझ्या ताब्यात ठेवण्यासाठी मी शिकले. आता मला त्याचा त्रास होईनासा झाला. पण एवढ्यावरच थांबतं तर काय. काही दिवसांनी माझी पावलं इतरांपेक्षा वेगळी पडल्याचं समजलं. पावलांचा आकार बदलण्यासाठी मला अनेक ऑपरेशनमधून जावं लागलं. म्हणजे यातलं मला फार काही आठवत नव्हतं, पण माझी फाईल मला तसं सांगत होती. शनिवार रविवार मात्र मज्जाच असे. दुपारी आम्हा सर्वांना कोट बूट चढवून कोपऱ्यावरच्या हलवाईकडे नेत असत. पॅकेट मनीमधून आम्ही आमचा आवडता खाऊ घेत असू. मग खूप उशीरपर्यंत गारठा पडेपर्यंत कॅनॉक चेसमध्ये भटकणं ही जागा माझ्या सगळ्यात आवडीची. असं दमून घरी आलो की आमच्यासाठी बर्गर, चिप्स, पुडिंग म्हणून आईस्क्रीम असं काही ना काही तयार असे. कधी कधी केळ्याचं सँडविच जे मी बिलकुल खात नसे. मग मला काकडीचे सँडविच मिळे. पुडिंग आणि केक मला फारच आवडते. पण हे सगळं स्वच्छ होऊन आल्यावरच. आश्रमात मला खूप सुरक्षित वाटे. जेवण छान असे. माझी खास मैत्रीण शाळेत शेजारी बसत असे. पेंगी आंटी काळजी घेई. रात्री पांघरून ठीक करे. आंघोळ झाल्यावर परत एकदा अंग कोरडे करे. माझा प्रेमाने मुका घेई. खेळताना पडले तर उचलून घेई. जखम स्वच्छ करून मलम लावे. मी वाचत असलेल्या पुस्तकातील आई तर अशीच असे. मला खात्री वाटे की पेंगी आंटी माझी आईच आहे. एकदा तिला हे मी सांगितलं तेव्हा ती हसली आणि म्हणाली, मी तर आश्रमातील सगळ्या मुलांची आंटी आहे आणि तुझीही. एके दिवशी खेळताना मी माझे गुडघे चांगलेच खरचटून घेतले. रडत रडत पेंगी आंटीकडे गेले. ती म्हणाली, शूर मुलं अशी रडत नाहीत. गुडघ्यावर फुंकर घाल की बरं वाटेल. मला रडणं थांबवायचं नव्हतं, पण मी तिनं सांगितल्याप्रमाणे केलं. मला शूर मुलगी होणंच पसंत होतं. कधी कधी माझे बाबा मला भेटायला येत. ते सगळ्यांपेक्षा उंच होते. सर्वांशी ते प्रेमाने बोलत. माझ्याबरोबर ते काय बोलत हे मला काही आठवत नाही. बाबांनी माझ्या भोवती हात गुंफले की मी हळूच त्यांच्या खिशातली चॉकलेट काढून घेई. ती चॉकलेट मी अनमाडा बरोबर गट्टम करी. पेंगी आंटीबरोबर ते बहुतेक माझ्याविषयीच बोलत, पण माझं तिकडे लक्ष नसे. माझ्यासाठी बाबा म्हणजे कुणीतरी दुसरी व्यक्ती होती. माझ्या आश्रमातल्या वास्तव्याचा आणि त्यांचा काहीच संबंध नव्हता. पण ते कधी येतील याची मी वाट बघे. माझ्यासाठी पडून गुडघे फोडून घेणं होतं, तशी त्यांच्या खिशातील चॉकलेट होती. कधी कधी माझ्या खोलीतला माझ्या शेजारचा पलंग उशी पांघरुणासकट तयार केलेला असे. मग मी ताबडतोब खाली धाव घेई. ऑफिसच्या दाराजवळ टकटक करी. पेंगी आंटीबरोबर माझी लहान बहीण असे. मीनाने माझ्याबरोबर असणे मला समुद्रकाठ, ख्रिसमस या सगळ्यांपेक्षा जास्त रोमांचकारी वाटे. माझ्याबरोबर माझं स्वतःचं कुणीतरी आहे ही भावनाच किती खास होती. अगदी पहिल्यांदा मीना राहायला आली तेव्हा ही मुलगी कोण याचं मला कोडच होतं. माझ्यापेक्षा ती कितीतरी वेगळी दिसत होती. माझ्यापेक्षा ती खूपच बारीक होती. तिने ढगळ पैजाम्यावर एक लाल झगा घातला होता. तिचे केस माझ्यासारखेच काळेभोर होते, पण तिने केसाची घट्ट वेणी घातली होती. डोळे विस्फारून ती पेंगी आंटीला चिटकली होती. जणू काही तिला कुणी समुद्रातच फेकून देणार होतं. मला आणखी एक मैत्रीण मिळाल्याचा आनंद झाला, पण ती फारच बुजरी होती. सॅम, ही तुझी बहीण मीना थोडे दिवस इथे राहायला आली आहे. तिला हॅलो म्हण, पेंगी आंटीने सांगितले. माझी बहीण? हे नातं मला माहिती होतं, पण मी तर कधी तिच्याविषयी ऐकलं नव्हतं. मी हात पुढे करून हॅलो म्हटलं, पण ती माझ्याकडे एकटक बघत राहिली. तू तिला झोपायची खोली दाखव. कपाटाच्या खालच्या खाणात कपडे ठेवलेत, तिला बदलायला मदत कर, पेंगी आंटीने सांगितले. तुझ्याबरोबर खेळताना तिचे घरचे कपडे खराब व्हायला नकोत, ती पुढे म्हणाली. घरचे कपडे म्हणजे नक्की काय? ती घरीच तर होती. ही मोठी माणसं ना कधी कधी गमतीशीर बोलतात. माझ्या मनात आलं. खोलीत मीनाला पलंगावर बसवली. मी तिच्यासाठी कपडे काढू लागले.
अनमाडाशी ओळख झाल्यावर आम्ही तिघी बागेत पळालो. माझं हृदय आनंदाने ठुणकन उडी मारून बाहेर येणार होतं बहुतेक. मी मीनाला झोपाळा दाखवला. ती हळूच बसली, पण पायाने झोका घेणं तिला जमेना. मग मी तिला मागून मोठा झोका दिला. इतका उंच नको, ती किंचाळली. चल आपण लपंडाव खेळू, मी ओरडले. पण ती एकटी लपायला तयार नव्हती. पकडापकडीत पण हेच. तिने मला पकडावं म्हणून शेवटी मीच हळूहळू पळू लागले. तिला जोरात धावणंच जणू माहितीच नव्हतं. पण शेवटी ती माझी बहीण होती, इथे तर नवखीच. मीच तिला सांभाळून घ्यायला हवं होतं. मला वाटलं, ती कुठून आली, कशाला आली, इथे तिची बहीण राहते ते तिला माहिती होतं का, असं सगळं तिला विचारावं. पण मी काही विचारलं नाही. हे माझं घर होतं, माझं जग होतं आणि माझी बहीण माझ्याबरोबर राहायला आली होती. जसे बाबा भेटायला येत, ही माझ्याबरोबर माझ्या खोलीत राहत होती. बस मला एवढंच पुरेसं होतं. खरं म्हणजे मीना माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी होती. पण मला आपलं वाटलं की मीच तिला इथे सर्व दाखवायला हवं, सगळं शिकवायला हवं. पण मला ती फारच लाजाळू वाटली. माझ्यासारखी धिट्ट नव्हती ती. अनमाडा आणि मी तिला भूताच्या गोष्टी सांगू लागलो की ती फारच घाबरे आणि खिडक्या बंद करायला लावे. बहुतेक वर्षातून 2दा ती माझ्या घरी येई. आता मला फारसं आठवत नाही, पण ती काही दिवसांसाठी येई किंवा अख्खा उन्हाळा येई. आमच्या घरी मी फारच धीट झाले होते. भीती कशी ती मला माहितीच नव्हती. मी कधी गारठ्याने बेजार झाले नाही की भुकेने व्याकुळ. माझे कपडे नेहमी स्वच्छ असत आणि मी शाळेतून आले की माझं प्रेमाने स्वागत होई. माझं आयुष्य अगदी असावं तसं होतं, मी माझ्या आईला भेटेपर्यंत. मित्रांनो, सॅम तिच्या आईला केव्हा भेटते, काय तिने वाचलेल्या पुस्तकाप्रमाणे तिची आई असेल, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्टोरी नक्की ऐका. स्टोरी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.